तुम्हालाही बोंबील खायला आवडतात, पण साफ कसे करायचे माहिती नाही आहेत किंवा बोंबलामधलं पाणी कसं नितळून काढायचं तेही तुम्हाला माहिती नाही आहेत. मग मी ही रेसिपी तुमच्यासाठी केली. चला तर मग बघून घेऊया. बोंबील कसे साफ करायचे ते बघूया. बोंबीलला ना असे छोटे छोटे पंख असतात, ते आधी पहिलं कापून घेऊया. हे बघा, आणि हे पोटाची भाग आहे त्या साईडला पण असतात, ते पण दोन्ही असे व्यवस्थित कापून घेऊया. आणि हे डोकं आहे, ते डोकं आपण काढून घेऊया. हे बघा, आणि शेपटीकडचा भाग आपण कापून घेऊया. आता दुसरा मी कट करून दाखवते. आणि ही पोटाकडची पण घाण अशी कापून टाकायची. आणि हे शेपटीकडचा भाग कापायचा आहे आपल्याला. हे बघा, आणि शेपटीचा भाग आहे तिकडे पण असे छोटेसे हे बघ पंख असतात, ते पण असे कापून घ्यायचे. हे बघा, ह्या साईजचे बोंबील तुम्ही घेतलं ना तर तुम्ही हातांसुद्धा हे डोकं कट करू शकतो. हे बघा, इथे असं पकडायचं आणि इथली घाण अशी पोटाची काढून टाकायची. आणि हे पंख लगेच येतात. हे बघा, हे आपण हातानं पण व्यवस्थित साफ करू शकतो. आणि शेपटीकडचं पण असं व्यवस्थित कापून घ्यायचं. हे बघा, दुसरं एक कट करून दाखवते मी. पण ह्या साईजचे बोंबील पाहिजेत तरच ते हातानं साफ करता येतात. बघा, इथून असं डोकं पकडायचं आणि इथून असं साफ करून घ्यायचं. हे बघा, त्याचे पंख पण व्यवस्थित निघतात. आणि हा शेपटीकडचा भाग असं फिरवायचा. बघा, लगेच कट होतो. हे बघा, अशा तर मी बोंबील साफ करून घेते. हे बघा, बोंबील मी साफ करून घेतलेत आणि स्वच्छ पाण्याने 3 वेळा धुवून घेतलेले आहेत. आता बोंबीलला लावण्यासाठी आपण एक पेस्ट तयार करून घेऊया. आता पेस्टसाठी आपल्याला कोथिंबीर घेतली, एक मिरची घेतली, हे तिखटवाली आहे म्हणून मी एकच घेतली छोटी. आणि हा आल्याचा तुकडा घेतला आहे आणि लसूण पाकळ्या घेतलेत आहेत ते 6. आता हे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. आता आपण मीठ टाकूया थोडं, जेवढं पाहिजे तेवढं मीठ टाकून घेऊया. आणि जी आपण पेस्ट केलेली आहे लसूण, आलं आणि कोथिंबीर मिरचीची, ती न पाणी टाकता आपल्याला वाटायची आहे. आणि ते थोडंसं टाकून घेऊया. आणि तुम्हाला इथे लिंबू वापरायचं असेल तर लिंबू वापरू शकता. मी इथे कोकमाचं आगळ वापरलं आहे. हे बघा, 1 चमचा कोकमाचा आगळ घेतला आहे. हे सगळं आपण व्यवस्थित लावून घेऊया. हे व्यवस्थित असं लावून घेऊया. हे आपण हातानेच मिक्स करून घेऊया. आणि हे सगळं हाताने मिक्स झालं की अशी एक चाळण घ्यायची आणि चाळणीमध्ये हे सगळे बोंबील आपण ठेवायचे. म्हणजे काय होईल, इथलं पाणी असेल ते सगळं नितळून जाईल. आणि काय वरती वगैरे आपण असं काही हे वगैरे ठेवणार नाही वजन, पाणी असंच नितळून जाईल त्यातलं. बघा, असं आपण एक 10 मिनिटासाठी आपण असंच ठेवूया. म्हणजे काय होईल की ह्यातलं पाणी आहे ना पूर्णपणे निघून जाईल. हे 10 ते 15 मिनटं असंच झाकून ठेवूया. बघा, मी 10 मिनटंच ठेवलं आहे, तुम्ही 15 मिनटं ठेवलं तरी चालेल. आता बघूया आपले बोंबील. हे बघा, बोंबील आता काढून घेऊया आणि पाणी किती साचलं आहे ते बघूया. हे बघा, एवढं आहे पाणी साचलं आहे. आता बोंबील आहेत ना त्यांना आपण मसाला लावून घेऊया. आता प्लेटमध्ये घेते मी काढून आणि मसाला लावून घेऊया. आता आपण थोडीशी हळद टाकून घेऊया.
हे बघा, पाव चमचा हळद टाकली. हा 1 चमचा मी घरगुती मसाला टाकला आहे आणि 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर. कारण मसाले मी कमी वापरणार आहे, कारण आपण आलं लसणाची पेस्ट पण वापरली, त्याच्यामुळे जास्त तिखट होणार. हे सगळं हाताने आपण मिक्स करून घेऊया. हे बघा मिक्स केलं आहे. आता आपण तळण्यासाठी कोटिंग करून घेऊया तांदळाचं पीठ आणि बेसनचं. मी तांदळाचं पीठ घेते. 3 चमचे मी तांदळाचं पीठ घेतलं आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे बेसनचं पीठ, 1 चमचा घरगुती मसाला आणि 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर आणि मीठ टाकणार आहोत आपण. मीठ आपण कमीच टाकणार आहोत, कारण बोंबीलमध्ये आपण मीठ लावलेलं आहे. आता हे सगळे सुके जिन्नस एकत्र करून घेऊया. आता आपण बोंबील एक एक कोट करून घेऊया या पिठामध्ये. इथे आपण रवा वगैरे काहीच वापरलेला नाही आहे. कारण रवा का वापरलेला नाही आहे, कारण आपल्याला जर समजा हे बोंबील फ्राय करून एक 15-20 मिनटासाठी तसेच ठेवायचे असतील, तर मग ते रवा लावल्यामुळे नरम पडतात. त्याच्यामुळे तांदळाचं पीठ आणि बेसनच वापरायचं आहे आपल्याला. हे बघा, असे बोंबील व्यवस्थित कोट करून घेते मी. हे बघा, व्यवस्थित बोंबील आपले पिठामध्ये कोट करून झालेले आहेत. आता आपण फ्राय करून घेऊया. आता तेल आपलं गरम झालं आहे. आता आपण एक एक बोंबील त्याच्यात सोडूया. आणि इथे तेल आहे ना, एकदम असं गरमच पाहिजेत. कारण का आपण हे बोंबील आहेत ना, ह्याच्यावरती काही आपण वजन वगैरे ठेवलेलं नाही, त्यातलं पाणी निथळून जाण्यासाठी. फक्त आपण असेच आलं आणि लसणाची पेस्ट लावून ठेवलेली आहे. त्याच्यामुळे फ्राय करताना गॅसची फ्लेम ना फास्टच ठेवायची आहे. आता हे आपण असंच ठेवूया. आणि आता बोंबील टाकून झालेत आहेत ना, तर आता थोड्या वेळाने गॅस थोडासा स्लो करायचा. हे बघा, एक बाजू आपली झालेली आहे बोंबल्याची आणि एक बाजू आपल्याला हे बघा असं उलटून घ्यायचे. बोंबील शक्यतो चिमट्याने वगैरे हे करायचे नाही. हे बघा, असं एक आपलं काविलतच घ्यायचा आणि त्यानेच असे पलटवायचे. जर तुम्हाला एका काविलतेनं असं झालं नाही पलटवायला, तर दुसरा एक काविलता असा घ्यायचा आणि तो इकडे असं धरायचा. हे बघा, आणि असा पलटून घ्यायचा. आता पुन्हा हे असं शिजवून घेऊया दुसरी बाजू पण. आणि तुम्हाला नंतर मी दाखवते. हे बघा, आपली दुसरी बाजू पण खालची झाली व्यवस्थित. आता काढून घेऊया. हे बघा, काढून घेऊया असं आपण. हे 2 बोंबील थोडे शिजायला पाहिजेत. खालच्या साईडने हे झालेले नाही आहे, ते व्यवस्थित होऊन देऊया. हे बघा, आपले हे बोंबील व्यवस्थित झालेले आहेत. आता आपण काढून घेऊया. आणि तुम्ही बघू शकता, अजिबात आपले बोंबील वगैरे खाली कुठे चिकटलेले नाही आहेत. हे बघा, बोंबील आपले फ्राय करून झाले आहेत. आता आपण सर्विंगची तयारी करूया. हे बघा, आपलं कुरकुरीत बोंबील तयार झालेले आहेत. मी तुम्हाला एक तोडून दाखवते. हे बघा, मस्तपैकी आतून पण व्यवस्थित शिजलेले आहेत.
माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.